नमस्कार. आज आम्ही घेऊन आलेलो आहोत व्यंकटेश बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडचा बिगेस्ट, ग्रँडेस्ट अँड टॉलेस्ट प्रोजेक्ट इन होल एरनवणे, व्यंकटेश एरनवणे सेंट्रल. लेट्स लुक ॲट दी अल्टिमेट प्रोजेक्ट. या प्रोजेक्टमध्ये 4.5 एकरची जागा आहे, 5 टॉवर्स आहेत, 30+ फ्लोअर्सचं कन्स्ट्रक्शन आहे, 25+ अम्युनिटीज आहेत अँड 6 फ्लोअर्सचं पार्किंग आहे. याच्यामध्ये वी हॅव गॉट 3 and 4 BHK फ्लॅट्स. तर चला आपण पाहूया 4 BHK. हा आहे 1950 स्क्वेअर फीटचा 4 BHK. हा एरनवणे सेंट्रलमधला सर्वात मोठा 4 BHK आपण एक्सक्लुझिव्हली B2 बिल्डिंगमध्ये हा आपण प्रोड्यूस करत आहोत. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं, स्टार्टिंगला आपल्याला VDP आहे, व्हिडिओ डोअर फुल फॅसिलिटी. एंटर केल्यानंतर मेन डोअर्सचे फिनिशेस सेम असणार आहेत. ऑटोमेशनमध्ये पहिल्यांदा आपल्याला डिजिटल लॅचिंग सिस्टीम आहे, की कार्ड किंवा पासवर्डनं चालते. याला बायोमेट्रिक सिस्टीम पण आपण दिलेले आहे. मेन फ्रेम्सला कुठेही शार्प एजेस नाही आहेत, चुकून कुणाचा हात अडकला इट वोंट हर्ट यू मच. आतमध्ये रबरचे कुशनिंग दिलं विच विल गिव्ह यू मोर साऊंड प्रूफनेस. इथून आपण आत आल्यानंतर हा आपला आहे लिव्हिंग आणि डायनिंग एरिया. लिव्हिंग डायनिंग एरियाची खासियत अशी आहे की आता वाईड लिव्हिंग आहे आणि इकडे डायनिंग एरिया आहे. लिव्हिंगला कनेक्टेड इथं डेकही आहे विच विल गिव्ह यू इल्युजन दॅट यू हॅव गॉट अ व्हेरियस स्पीशियस लिव्हिंग एरिया. इथून पुढे आलात की ह्याचा वाईड डेक एरिया आहे विथ टफन ग्लास रेलिंग ॲज वेल. सो पूर्ण अथांग व्ह्यू जो मिळणार आहे आपल्याला फ्लॅट्समधून हा क्लिअरली आपल्याला पाहता येईल आणि संध्याकाळी छानपैकी कॉफी आपल्याला इथं बसून पिताही येईल. चला आपण आता डायनिंग एरियाकडे बोलूयात. सो हा आहे डायनिंग एरिया. हाही सुंदर नीटनेटका एका व्यवस्थित जागे बसेल असा हा डायनिंग एरिया आहे. यालाच कनेक्टेड इकडं किचनचा एरिया आहे. आपण किचनमध्ये जेव्हा पाहू तेव्हाच आपल्याला पॅरल ओटे दिसतील. आपण बोथ साईड ओटे देतो आहोत विथ अ सिंक. याच्यामध्ये आपण किचन ट्रॉलीज देतो आहोत, या सॉफ्ट क्लोज ट्रॉलीज, वरती कॅबिनेट्स, तुम्हाला चिमनी आणि हॉब ह्याही स्टँडर्ड फिटमेंटचाच भाग असणार आहे. आपण सर्व्हिस ओट्याबद्दल बोलायचं झालं तर हा सर्व्हिस ओटा, याच्या खालचे ट्रॉलीज आणि वरचे कॅबिनेट हेही स्टँडर्ड फिटमेंटमध्येच येणार आहे. टू गिव्ह यू मोर कन्व्हिनियन्स इथे आपल्याला वॉटर प्युरिफायरचं कनेक्शनही मुळात करून दिलेलं असेल. याच्यामध्ये तुम्हाला एक सिंक असणार आहे, हे स्पेसिफिकली वुड बी यूज फॉर युअर व्हेजिटेबल वॉशिंग. भांडी घासण्यासाठी सेपरेट सिंक आणि प्लॅटफॉर्मही आपल्याला देण्यात आलेला आहे. आजकालची लाईफस्टाईल ओळखता इथं डिशवॉशरसाठी कनेक्शन दिलेलं आहे आणि इथं वॉशिंग मशीनसाठी कनेक्शन दिलेलं आहे. टू गिव्ह यू मॅक्सिमम सनलाईट विदिन दी फ्लॅट फुल साईज विंडोज आहेत. सो छान लख्ख प्रकाशामध्ये आपल्याला इथं जेवण बनवता येऊ शकतं. इथून आता आपण पुढे जाऊ कॉमन एरियाजमध्ये. किचन, डायनिंग जे आता आपण बोललो, इकडे एक बेडरूम आहे, इकडे दुसरी बेडरूम, इकडे तिसरी बेडरूम. मध्यभागी जी तुम्हाला दिसते आहे ही कॉमन बेडरूम आहे आणि याच्या डाव्या बाजूला इथे कॉमन टॉयलेट आणि कॉमन बेसिनही देण्यात आलेला आहे. चला तर आता आपण कॉमन बेडरूममध्ये जाऊ. अतिशय स्पेशियस, अतिशय कोझी अशी ही कॉमन बेडरूम आली. फुल साईज विंडोज अगेन टू गिव्ह यू मॅक्सिमम सनलाईट विदिन दी प्रॉपर्टी. छानपैकी सुटसुटीत इथं बेड आणि कबर्ड्स व्यवस्थित प्रमाणामध्ये बसू शकतील अशा आपण रूम साईजेस याच्यामध्ये दिलेल्या आहेत. इथून आपण वळूयात मास्टर बेडरूमकडे. आपल्या ही आहे आपली मास्टर बेडरूम. सर्वप्रथम मास्टर बेडरूममध्ये आल्यावरती तुम्हाला एक छान गोष्ट इथं जाणवेल ती म्हणजे वुडन फ्लॉरिंग. सो आपण फ्लॉरिंग वगैरे पाहिलात तर जे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आम्ही आता तुम्हाला इथं देऊ करतो आहे ह्याला साजेसं असं आपण तुम्हाला वुडन फ्लॉरिंग दिलेलं आहे. मास्टर बेडरूमला इथं बाल्कनीही दिलेली आहे. बाल्कनीचेही टाईल्स बघितले तर सेम कंटिन्यू होईल असे वुडन टेक्स्चरचे टाईल्स आहेत. तर स्पेसिफिकली हे पावसाळ्यात वगैरे किंवा पाण्यानं काही अडचण न येता असे वापरू शकतील असे आपण टाईल्स बाल्कनीमध्येही दिलेले आहेत. विंडोज वगैरे पाहिले तर पुन्हा फुल साईज इकडे आणि डेकचा एरिया हाही फुल साईज आहे. मास्टर बेडरूमचा विचार करता त्याला इथे अटॅच टॉयलेट दिलेलं आहे. आपण टॉयलेटरीज वगैरे पाहिल्या तर सर्व प्रीमियम टॉयलेटरीज दिलेल्या आहेत. ग्रोहेचे फिटिंग्स, अमेरिकन स्टँडर्डचे फिटिंग्स, टफन ग्लास रेलिंग इज ऑल इन टू दी स्टँडर्ड फिटमेंट्स. इथून आपण दुसऱ्या मास्टर बेडरूमकडे जाऊ. दुसऱ्या मास्टर बेडरूमकडे जाताना डायनिंगला लागून पहिल्यांदा इकडे कॉमन टॉयलेट आणि कॉमन बेसिन देण्यात आलेलं आहे. कॉमन टॉयलेट अगेन विथ व्हेरी प्रीमियम फिटिंग फिक्चर्स. इथे कॉमन बेसिन अँड देन टुवर्ड्स मास्टर बेडरूम. मगाच्याच बेडरूम सारखं आहे इथंही वुडन फ्लोरिंग देण्यात आलेलं आहे. या बेडला इकडे डेक दिलेला आहे.
वुडन फ्लोरिंग बरोबर तुमचा डेकचा एरिया जर पाहिला तर तिथं मिळणाऱ्या ज्या टाईल्स आहेत याही वुडन टेक्स्चर टाईल्स आहेत, ज्या पावसामध्ये किंवा पाण्याने कुठलाही याला फरक न पडणाऱ्या टाईल्स आहेत. सर्व डेक एरियाजला यू हॅव गॉट अ टफन ग्लास रेलिंग, एसएसचे रॉड्स टू होल्ड इन, फुल साइज विंडोज प्लस मॉस्किटो नेट. प्रत्येक विंडोला आणि प्रत्येक डेक एरियाला मॉस्किटो नेट हे देण्यात आलेली आहे. आपण इथं एक ऑब्झर्व केलं तर प्रकर्षानं आपल्याला जाणवेल की सनलाईटचा आपण मॅक्सिमम उपयोग ह्या सर्व रूम्समध्ये करून घेतलेला आहे, जो विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरी फ्लॅट अँड एव्हरी एस्पेक्ट. इथून आपण टॉयलेटच्या बद्दल पाहिलं तर इथे अटॅच टॉयलेट आहे. या टॉयलेटमध्येही तुम्हाला ग्लास पार्टिशन दिलेला आहे, प्रीमियम फिटिंग फिक्चर्स आहेत. इथून पुढे आपण जाऊयात गेस्ट बेडरूमकडे. आता गेस्ट बेडरूमची एक खासियत आपण जर पाहाल तर मेन फ्लॅट जो आहे त्याचे 3 बेडरूम्स हे कॉर्नर्समध्ये आहेत आणि गेस्ट बेडरूम ही एंट्रन्सला दिलेलं आहे. एंट्रन्स केल्यानंतर डाव्या हाताला आपण गेस्ट बेडरूम दिलेली आहे, विच विल गिव्ह यू मोर प्रायव्हसी टू द फ्लॅट ओनर ॲज वेल ॲज द गेस्ट हू इज गोना बी इन टू युअर फ्लॅट. तर ही आहे आपली गेस्ट बेडरूम, अतिशय कोझी. यालाही इथे डेक आहे जो कंटिन्यू झाला आहे लिव्हिंगच्या बाजूनं आणि त्याला अटॅच टॉयलेट पण असणार आहे. टॉयलेट्स फिटमेंट्स परत सगळे प्रीमियम अमेरिकन स्टँडर्ड आणि गृहेचे फिटमेंट्स इथं देण्यात आलेले आहेत. चांगली गोष्ट एक अशी आहे की डेकचं अरेंजमेंट अशी केलेली आहे जी या बेडरूमला ॲज वेल ॲज लिव्हिंग एरियाला हा कनेक्टेड आहे. सो अतिशय वाईड अतिशय स्पेशियस असा डेक आहे. ॲज अ सेट यू ऑल्सो हॅव गॉट मॉस्किटो नेट्स फॉर एव्हरी डोअर्स हिअर. सो मग कसा वाटला आपला 4 BHK? सुंदर आहे ना? जरूर, मलाही तसंच वाटतं आहे. सो दुसरी एक चांगली गोष्ट आपल्याला सांगण्यासारखी अशी आहे की आपल्या या प्रोजेक्टमध्ये 3 आणि 4 BHKची वाईड व्हरायटी आहे. सो डेफिनेटली तुम्हाला ज्या प्रकारचं घर हवं आहे त्या प्रकारचं घर आम्ही तुम्हाला निश्चित इथे देऊ. त्याच्यामध्ये 6 मजल्याचं पार्किंग आणि 29 मजले फ्लॅट्स असेल. सो सर्व बिल्डिंग्स ही हायराईज बिल्डिंग आहेत. सो मग कधी येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरात राहायला? व्यंकटेश बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, तुमच्या हक्काचा साथीदार. नमस्ते.